मागचा पतन, धावसंख्या स्थिरावलेली 37 रन्सावर आणि नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडवर मॅन फ्रॉम आडेली धनंजय राणे. धनंजय राणे यांनी जी मागच्या मॅच मध्ये कमाल केली ती कमाल या मॅच मध्ये देखील अपेक्षित असेल. आल्या पाहुली पहिला बॉल फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलला केलाय कडकडीत प्रहार. चेंडूला पाठवलाय सीमारेखा पार. षटकार. धनंजय राणे जणू आउट मसून सेट होऊन इलो. इल्याच गुलीगत षटकार. बुक्कीट टेंगुड मिळवलंस तर टीम मॅनेजमेंट खुश होतील तुझ्यावर. 3 बॉल आतापर्यंत सचिनने डॉट टाकले या शेवटच्या ओव्हरीत गोट्या कुबलसाठी. पहिलो चेंडू यावेळी धनंजय राणेचो काय खाऊन धनंजय राणे इलो यो प्रश्न सगळ्यांका पडलेलो. चीन टपाक डमडम, चीन टपाक डमडम, पकड़ने की बात छोड़, अपन को कोई टच भी नहीं कर सकता. गावडेवाडी प्रीमियर लीग षटकार. पन्नास अर्धशतकाच्या उंबरठ्यावर. या मागच्या 3 सामन्यांचो स्ट्राईक रेट जर आपण धनंजयचो बघितलो तर आश्चर्यचकित करणारो असा. यापूर्वीच्या मॅच मध्ये सुद्धा सलग 2 षटकार आणि सलग 3 षटकार मारून षटकारांची हॅट्रिक्स करण्याची संधी. धनंजयचो फटको मिड विकेटच्या कपडावरसून षटकारांची 15वी हॅट्रिक. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. आणि धनंजय राणे दिले बॉलरच्या पाठीवर चाव दिवसाचे फाव. शेवटचा बॉल किती धावसंख्येचा आव्हान उभ्या करतलो. पहिली बॅटिंग करताना राजाराम वॉरियर संघ ता ठरवणारो शेवटचा बॉल आणि समोर धनंजय राणे. या नाव लक्षात ठेवा. आडेली ह्यो तेचो गाव लक्षात ठेवा. वेंगुर्लो ह्यो तेचो तालुको लक्षात ठेवा. इनिंगचो शेवटचा बॉल 4 बाद 55 ह्यो धावफलक. सचिन जाधवचो चेंडू इनसाइड आउट कव्हर सीमारेषेच्या दिशेन. गुलीगत चौकार सीमारेषा पार. गावडेवाडी प्रीमियर लीग चौकार. इनिंगचो खेळ झालो समाप्त आणि बॅटिंगचा वादळ. धनंजय राणे 4 बॉल मध्ये 22 धावा आणि त्या 22 धावांच्या जोरावर 59 धावांचो डोंगर राजाराम वॉरियर्स तेवढे संघान उभो केलो. पहिली बॅटिंग करून पहिल्या इनिंग मध्ये 60 धावांचं लक्ष्य जय हनुमान जानवली संघासमोर. यानंतर आपण पुढचं पारितोषिक देतो आहोत. फायनल मॅच मधील पराभूत संघातला मॅन ऑफ द मॅच आणि त्यासाठी आहे आकर्षक बॅट. 4 चेंडू मध्ये ज्याने 22 धावांची खेळी केली आणि तो आपल्या संघासाठी मोलाची कामगिरी ठरणारा खेळाडू मिळाला आणि म्हणूनच पराभूत संघामधून मॅन ऑफ द मॅच ची आपण निवड करतो आहोत आणि तो खेळाडू आहे मिस्टर धनंजय राणे. धनंजय पराभूत संघामधील सामनावीर आहे. त्यासाठी आकर्षक बॅट शेख मेस्त्री यांच्या माध्यमातून शेख क्रिएशन यांच्या माध्यमातून आकर्षक बॅट. धनंजय तुझा संघ पराभूत झालाय. 4 चेंडूत 22 धावा. तुझा खेळ चांगला झाला. संघाचा खेळ तितका चांगला झाला नाही. मात्र सामना शेवटपर्यंत गेला. प्रेक्षकांना आवडला. किती दुःख वाटतंय संघ पराभूत झालाय. दुःख तर वाटतंय कारण एवढी मोठी टुर्नामेंट आणि सेकंड माझ्या मते दुसरी नाईट टुर्नामेंट मी खेळतोय आणि दाजी जास्त धन्यवाद मानेन की मला त्याने खेळायला दिलं आणि खूप मजा आली. आणि दाजी मला सांगत होता की तू बॅटिंग कर. नशिबाने बॅटिंग झाली. धन्यवाद. खूप चांगला खेळ तुझ्या माध्यमातून आपण पाहिला. यानंतर